नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्या आपल्या यूट्यूब परिवाराला आणि सगळ्या सबस्क्रायबरांना मनपूर्वक शुभेच्छा. मान्सून अगदी गावाकडे कोकणाकडे मस्तपैकी सातांबा गावात आणि इतर सगळ्या कोकणामध्ये उत्तमरित्या असं चालू झालेलं. आणि मान्सून झाल्यानंतर तुम्ही बघितलं बळीराजाची सुरुवात कशी झालेली आहे. बळीराजाची सुरुवात म्हणजे अगदी पेरणीला आणि फोडीला सुरुवात केलेली या बळीराजामुळे. आणि बळीराजा असेल तर आपलं हे राज्य सुखाचं चालेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देऊन आजचा नवीन लॉक पुन्हा तुमच्यासमोर घेऊन येतोय. लॉक अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि लॉक कोणता आहे ते आता मी जाणार आहे तिकडे खाली रात्रीच्या वेळेस, तेव्हाच बघू आपण. एक गोष्ट आहे मात्र, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुम्ही ते विसरताय जरा, त्यामुळे ते जास्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट जरूर पाठवा. कमेंट पाठवायचे जेणेकरून व्हिडिओ चांगला व्हिडिओ वाटेल. तर मित्रांनो बघूया. संध्याकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो. आणि 7:30 वाजलेत तर बऱ्याच दिवसाने, कारण का पावसाला सुरुवात झाली आहे पण बऱ्याच दिवसाने जातोय. ते काय काळी काळी रसभरी अशी नाही पण काळी काळी अशी खेकडी, चांदीची खेकडी पकडायला. तर बघूया किती मिळत आहेत. आता प्रत्यक्ष गेल्यावर कळेलच. सध्या मान्सूनचं वातावरण एवढं जोरात झालेलं आहे की मान्सून अगदी शीतलता आणि गारवा निर्माण करून गेला आहे. गरमीला अगदी बाजूला टाकलाय आणि बऱ्यापैकी सगळ्या लोकांची अगदी सुरुवात झालेली आहे कामाची. तर आपण सुद्धा आज थोडा एक विरंगुळा म्हणून निघालेलो आहे. पिशवी वगैरे हातात घेतलेले ही बघा. तर ही बघा सिमेंटची पिशवी, जशी काय गोण भरूनच आणणार आहे. बघूया किती मिळतात. कानात गरम टोपी घातला नाही ना, थंडी लागते पठ्ठ्याला. संध्याकाळची वेळ झाली तर बघूया आता खाली नदीवर जाऊ. बघूया छोटासा आहे, मला वाटतं मादी आहे. हे बघा काष्टी रुंद दिसली की समजायचं मादी आहे. इकडे चावला ते झाले तरी आला पाऊस आला. भेटते की ना ते ना भेटला. तर मित्रांनो, खेकडी आपण थोडीशी मिळाली, जास्त मिळाली नाही नदीमध्ये, कारण का बऱ्याच दिवसांनी गेलो आणि पाऊस पण तेवढा फारसा नव्हता. त्यामुळे खेकडी मिळाली. जी मिळाली त्याचं समाधान आपण मानलं पाहिजे. आणि व्हिडिओ आता इथं संपवतोय. नक्कीच पुढचा लॉग येणार आहे आपल्याला लवकरात लवकर. मान्सून असंच चालू राहणार आहे. सध्या गावात आणि कोकणाकडे भरपूर मान्सून पडतं आहे. आणि आता आपण शेतीच्या कामाला लागणार आहोत. छोटी मोठी कामं असतात पण शेतीच्या कामाला लागणार, त्यामुळे शेतीची सुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ टाकू. तोपर्यंत अगदी सगळ्या सबस्क्राईब परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण जाता जाता एक खेकड्यांची आपण जी पकडलेली आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मोडलेत खेकडी, कारण कालवान बनवायचं आहे म्हणून. तर हे बघा लहान मोठी अशी खेकडी आपल्याला मिळालेली आहे. दाढी मोठी आत्ताच माघारणीने काय केली, मोडली आहेत आणि कालवान बनवणार, झणझणीत रसा. कारण आजचा खेकड्याचा म्हणतात रस्सा चांगला असतो. आपण खाल्ला याच्यानंतर बघायला गेलं तर पुन्हा भेटूया लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.